नमस्कार मित्रांनो, स्कुबा डायव्हिंगसाठी आलो आहेत आता आणि स्कुबा डायव्हिंगचे व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। सर्वात आधी सुवर्णा स्कुबा डायव्हिंग करायला जाते। पाहूयात सुवर्णा स्कुबा डायव्हिंग करते की नाही। आणि स्कुबा डायव्हिंगसाठी सुवर्णा आतमध्ये समुद्रात परफेक्ट गेलेली आहे आणि किती वेळ राहते आफ्टर आपण जाणार आहोत। मला जायचं आहे नंतर स्कुबा डायव्हिंगसाठी। एक वेगळा अनुभव या ठिकाणी आहे मित्रांनो स्कुबा डायव्हिंगचा। अतिशय छान त्या ठिकाणी सुवर्णा स्कुबा डायव्हिंग करते आणि जोडीने सुद्धा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ काढणार आहोत। वाव, छान स्कुबा डायव्हिंग त्या ठिकाणी करते। समुद्रामध्ये एक काळजी घ्यायची आहे की आपलं नाक त्या ठिकाणी बंद असलं पाहिजे, नाकाने श्वास घ्यायचा नाही आहे, फक्त तोंडाने श्वास घ्यायचा आहे। आता मी या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगसाठी जातोय। फटाफट तयार होऊन त्या ठिकाणी सुवर्ण आतमध्ये आहे आणि आपल्याला जायचं आहे आता। आणि आता आपण स्कुबा डायव्हिंगसाठी आतमध्ये समुद्रात जातोय। मग आपल्याला डीप जायचं आहे मित्रांनो, डीप समुद्र त्या ठिकाणी पाहायचा आहे आणि अतिशय सुंदर त्या ठिकाणी आतमध्ये जेली फिश आणि मी सुद्धा आता समुद्रात त्या ठिकाणी आलोय पा। आणि हे साईन असतात मित्रांनो, असं वरती थंब केलं की वरती घेऊन चला, खाली म्हणजे खाली घेऊन चला आणि बेस्ट वगैरे हे थंब साईन लँग्वेजने त्या ठिकाणी आपल्याला बोलायचं असतं। तोंड उघडायचं नसतं, नाक बंद असतं, नाकाने श्वास घ्यायचा नाही, फक्त तोंडाने श्वास घेतो आपण। आणि या ठिकाणी हे फिश आपल्या आजूबाजूला येत असतात। अनेक असे फिश, जेली फिश सुद्धा त्या ठिकाणी मी पाहिले समुद्रामध्ये। डीप त्या ठिकाणी समुद्रात गेलो आणि अतिशय तळाला गेलो मी आणि तळातले अतिशय छान असे ते झाडं, ते दगडं आणि छान छान त्या आतल्या बऱ्याचशा गोष्टी मी पाहून आलोय। आता आपण खाली जातोय किंवा सुवर्ण आतमध्येच आहे अजून। आणि हे पहा, समुद्रात दोघं जणी आम्ही जोडीने स्कुबा डायव्हिंग करतोय, सुवर्ण आणि मी। वाव, छान। सुवर्णाने मला खाली ढकललं आणि वरती जायचा प्रयत्न करते ती, तिला थोडाफार त्रास होत असेल। आणि पुन्हा सुवर्ण या ठिकाणी आली। वाव, हा वेगळा अनुभव होता मित्रांनो। स्कुबा डायव्हिंग आयुष्यात एकदा नक्की करा आणि आमची इच्छा होती दोघांची ही की स्कुबा डायव्हिंग आपल्याला करायची। आणि मी या ठिकाणी समुद्रात डीपमध्ये आलोय पा। इथे शिंपले, दगड, वेगवेगळ्या वस्तू मला पाहायला मिळाल्या समुद्रामध्ये आतमध्ये, की मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी समुद्रात या अशा पद्धतीने वस्तू पाहीन किंवा समुद्राचा तळ त्या ठिकाणी मी पाहू शकेल। आणि अतिशय सुंदर त्या ठिकाणी एक एक बारीक बारीक वस्तू आपल्याला दिसतात, बारीक फुलझाडं दिसतात। आणि आमचं स्कुबा डायव्हिंग झाल्यानंतर पवार सर आणि त्यांचे मिसेस दोघं जोडीने या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगसाठी आलेले आहेत। त्यांचाही खूप चांगला अनुभव होता स्कुबा डायव्हिंगसाठीचा। आणि आता पॅरासेलिंगसाठी आपण आलो आहोत। आधी सुवर्णाच पॅरासेलिंग करते। पॅरासेलिंगसाठी त्याचे नियम असतात, त्या नियमाने आपण त्या ठिकाणी ते दोर वगैरे पकडले की व्यवस्थित त्या ठिकाणी पॅरासेलिंग होतं। आणि सुवर्ण नेहमीच कोणत्याही करायला पुढे असते आणि पॅरासेलिंगसाठी त्या ठिकाणी वरती गेली। समुद्रामध्ये पॅरासेलिंग करणं हा एक वेगळा अनुभव असतो आणि हा वेगळा अनुभव त्या ठिकाणी अनुभवताना सुवर्ण आणि आफ्टर आपण जाणार आहोत आता। सुवर्ण आली, तिचा वेगळा अनुभव तिने नक्कीच शेअर केला होता मला। आणि आता आपण जातोय
आपल्याला तर प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी अनुभवायला आवडतं आणि आपण पॅरासेलिंगसाठी जातोय आता. वाव, एक वेगळा अनुभव असतो पॅरासेलिंगचा. आधीही काशीत बीचला मी पॅरासेलिंग केलेलं होतं आणि आता इथे मालवणला आलो आहोत, तर मग या गोष्टी सगळ्या करून घेऊ. नंतर आपण कधी येऊ काही सांगता येत नाही, म्हणून मालवणला स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग आणि अजून अनेक ॲक्टिव्हिटी आपण केल्या आहेत. परंतु पॅरासेलिंगचा हा एक वेगळा थरारक अनुभव आता तुम्ही पहा. समुद्राचं पाणी आणि मी समांतर दिशेने आम्ही दोघं प्रवाहित त्या ठिकाणी होतोय आणि मला खूप मजा आली होती इथे. समुद्राच्या पाण्यात त्या ठिकाणी बुडून देतात ते आपल्याला आणि पुन्हा वरती काढतात. सेफली असतं, काही अडचण येत नाही आपल्याला. आणि या ठिकाणी आता वापस घेऊन येतात. हा नक्कीच वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. खूपच छान. आपण फक्त विचार करत असतो आयुष्यामध्ये अशा गोष्टींचा, प्रत्यक्ष अनुभव घ्यायला कधी जात नाही. परंतु प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरची फिलिंग वेगळी असते आपली. आणि या ठिकाणी अति आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसत होता. Like an adjective, I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, isn't that spitting slow, spitting fast? I could roast, I could gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness, hilarious. You think you're worth my time, you're delirious, mysterious, because you hide behind a fake exterior, inferior. You know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some honestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No, I'm not giving up, no, I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind. I gotta make it, I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind, it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for several ages. A vacant, modern kingdom for the taking. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद. Like an adjective, I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over facts.